मुलांनो, आपला 8वा टॉपिक आहे यूजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. यामध्ये यापूर्वी आपण वेगवेगळ्या यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्सविषयी माहिती घेतलेली आहे. त्यामध्ये मी इथं उल्लेख करेन तो म्हणजे लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया ज्या कर्डमध्ये असतात, रायझोबियम बॅक्टेरिया ज्या लेग्युमिनस प्लांट्सच्या नोड्यूल्समध्ये असतात, आणि यानंतर आपण तिसरा यूजफुल मायक्रोब पाहिलेला होता तो म्हणजे फंगस कॅटेगरीतला ईस्ट. आज आपण अँटीबायोटिक्सविषयी माहिती घेणार आहोत. तुमच्या लक्षात आलं असेल की अँटीबायोटिक्स हे सुद्धा यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्सचंच एक प्रॉडक्ट आहे आणि म्हणून त्याचा अभ्यास आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत. आता अँटीबायोटिक्स इथं आपल्याला या स्लाईडमध्ये जे पिक्चर दिसते त्याच्यामध्ये काही कॅप्सूल्स आहेत, टॅबलेट्स आहेत. याच्यावरून आपण कन्क्ल्युजन काय काढू शकतो की अँटीबायोटिक्स इज रिलेटेड विथ मेडिकल फील्ड. आणि औषधामध्ये अँटीबायोटिक हा शब्द नेहमी आपल्या कानावर पडत असतो, पण ॲक्च्युली अँटीबायोटिक्स म्हणजे काय याविषयी आपण या टॉपिकमधून जाणून घेणार आहोत. आणि म्हणून आपण पाहूया अँटीबायोटिक्सविषयी अधिक माहिती. आता सुरुवातीला पाहूया की अँटीबायोटिक्स नेमकं कशाला म्हणायचं. Some bacteria and fungi produce carbon compounds which can destroy or prevent the growth of harmful microorganisms. Such compounds are called antibiotics. बघा इथं डेफिनेशन कशी केलेली आहे. काही बॅक्टेरिया आणि फंगस असे आहेत की जे कार्बन कंपाऊंड्स प्रोड्यूस करतात, आणि हे कार्बन कंपाऊंड्स आहेत त्यांच्याकडं काय कॅपॅसिटी असते तर दे कॅन डिस्ट्रॉय म्हणजे नाश करतात, ऑर प्रिव्हेंट किंवा प्रतिबंध करतात. कशाला? द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे जे हार्मफुल मायक्रोब्स आहेत, डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया आहेत, त्यांचा नाश करण्याचं, त्यांची वाढ रोखण्याचं काम काही ही कार्बन कंपाऊंड्स जी बॅक्टेरिया आणि फंगसनं प्रोड्यूस केलेली असतात ती करतात. आणि या कार्बन कंपाऊंड्सना काय म्हटलेलं आहे? अँटीबायोटिक्स. आता एक्झॅक्ट त्याचं मीनिंग आणि डेफिनेशन आपण पाहूया. व्हॉट आर अँटीबायोटिक्स? अँटीबायोटिक्स आर द मेडिसिन्स दॅट हेल्प स्टॉप इन्फेक्शन्स कॉज्ड बाय बॅक्टेरिया. They do this by killing the bacteria or by keeping them from copying themselves or reproducing. म्हणजे बॅक्टेरियाचा नंबर आपल्या बॉडीमध्ये एखादा डिसीज झाला तर तो वाढू नये, तो कॉपी होण्यापासून कमी व्हावा यासाठी आपण अँटीबायोटिक्स वापरतो. द वर्ड अँटीबायोटिक्स मीन्स अगेन्स्ट लाईफ. अँटी मीन्स अगेन्स्ट, बायोटिक मीन्स लाईफ. Hence, the meaning is against life. Any drug that kills germs in your body is technically an antibiotic. आता मुलांना तुम्हाला अँटीबायोटिक विषयी नेमकं समजलेलं असेल. आता हे जे अँटीबायोटिक्स आहेत ती काय करतात नेमकी? अँटीबायोटिक्स हॅव कंट्रोल्ड मेनी बॅक्टेरियल डिसीजेस. म्हणजे बॅक्टेरिया काही आहेत जे डिसीजेस निर्माण करतात, तर असे बॅक्टेरियल डिसीजेस कंट्रोल करण्याचं काम अँटीबायोटिक्स करतात. आता कुठले डिसीजेस आपण जे कॉमन आहेत ते आधी पाहूया. त्याच्यामध्ये ट्युबरक्युलोसिस किंवा ज्याला आपण TB म्हणतो आणि टायफॉईड हे 2 डिसीजेस कंट्रोल करण्यासाठी अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. यानंतर आपण वळूया की हे अँटीबायोटिक्स आहेत हे यांची रेंज खूप मोठी आहे आणि म्हणून त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे 2 ग्रुप्समध्ये. आणि हे 2 ग्रुप्स कुठले तर त्याच्यातले 2 ग्रुप्स आहेत. एक आहे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आणि दुसरं आहे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आता दोन्हीचा आपण अर्थ समजून घेऊया. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणजे काय? The antibiotics that are useful against a wide variety of bacteria are called broad spectrum antibiotics. म्हणजेच जेव्हा एकापेक्षा अधिक बॅक्टेरिया कंट्रोल करण्यासाठी, किल आउट करण्यासाठी जेव्हा
हे अँटीबायोटिक्स वापरले जातात तेव्हा त्यांना ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स असं म्हटलं जातं. याच्यामध्ये उदाहरणं किंवा एक्झाम्पल्स येतात. पहिलं आहे पहा ॲम्पिसिलिन, दुसरं आहे एमॉक्सिसिलिन आणि तिसरं आहे टेट्रासायक्लिन. आता अँटीबायोटिक्सचा दुसरा गट आपण पाहूया, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. द अँटीबायोटिक used to destroy a definite and known microorganism is called narrow spectrum antibiotic. म्हणजे जेव्हा एखाद्या स्पेसिफिक डिसीजचं कारण असणारा मायक्रो ऑर्गॅनिझम तो जर आपल्याला किल आउट करण्यासाठी जे अँटीबायोटिक वापरलं जातं त्याला म्हटलं जातं नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. एक्झाम्पल्स आहेत पेनिसिलिन, जेंटामायसिन, एरिथ्रोमायसिन. आता आपल्याला हे क्लासिफिकेशन लक्षात आलं असेल. पुन्हा एकदा आपण पाहूया हा चार्ट. अँटीबायोटिक्स मेनली क्लासिफाईड इंटू ब्रॉड स्पेक्ट्रम अँड नॅरो स्पेक्ट्रम. ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये एक्झाम्पल्स आहेत ॲम्पिसिलिन, ॲमॉक्सिसिलिन, टेट्रासायक्लिन. नॅरो स्पेक्ट्रममध्ये आहेत पेनिसिलिन, जेंटामायसिन अँड एरिथ्रोमायसिन. आता या अँटीबायोटिकविषयी थोडी हिस्ट्री आपण जाणून घेऊया की ही अँटीबायोटिक्सचा शोध नेमका लागला कसा. तर तो ॲक्सिडेंटली शोध लागलेला आहे. म्हणजे खास अँटीबायोटिक शोधण्यासाठी कुठलाही एक्सपेरिमेंट केलेला नव्हता. दुसरे एक्सपेरिमेंट करत असतानाच या पेनिसिलिनचा शोध लागला. मग आता पेनिसिलिन नाव तुम्ही कदाचित मे बी ऐकलं असेल किंवा या पेनिसिलिनचा शोध लावणारे जे सायंटिस्ट आहेत त्यांचंही नाव ऐकलेलं असेल. आपण दोन्ही विषय माहिती घेणार आहोत. आता इथे आपण या स्लाईडमध्ये एक पिक्चर आपल्याला दिसते. हे सायंटिस्ट आहेत ज्यांचं नाव आहे सर अलेक्झांडर फ्लेमिंग आणि त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये ते लंडनमधली लॅबोरेटरी आहे तिथं 1943 असं दिलेलं आहे. आणि हे एक्सपेरिमेंट करत असताना ॲक्सिडेंटली त्यांना या पहिल्या अँटीबायोटिकचा शोध लागला आणि त्या अँटीबायोटिकचं नाव आपण मगाशी पाहिलं ते म्हणजे पेनिसिलिन, की जे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिकमधलं एक्झाम्पल आहे. आणि हे जे पेनिसिलिन आहे त्या पेनिसिलिनचा शोध लावण्याचं सगळं क्रेडिट अँटीबायोटिक्सचं हे कोणाला जातं, या सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना. सर अलेक्झांडर फ्लेमिंग डिस्कवर्ड पेनिसिलिन फंगस while observing staphylococcus cultures on 3rd September 1928. The penicillium is the first antibiotic in the world. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की जगातलं पहिलं अँटीबायोटिक शोधून काढलेलं कोणतं आहे, त्याला नाव काय, तर त्याचं नाव आहे पेनिसिलिन. मग आता पेनिसिलिन म्हणजे नेमकं काय? व्हॉट आर पेनिसिलिन अँटीबायोटिक्स? पेनिसिलिन्स आर antibiotics used to treat bacterial infection that are derived from the antibiotic penicillin. Penicillin antibiotics are used to treat many types of infections caused by susceptible bacteria. They are used to treat infections of middle ear, sinuses, stomach and intestines, as well as bladder and kidney. They also are used for treating many other diseases. म्हणजे आता इथे आपण पाहिलं की कुठले कुठले डिसीजेससाठी पेनिसिलिन उपयोगी पडतं, कोणकोणत्या इन्फेक्शन्ससाठी. तर इयर, सायनस, स्टमक, इंटेस्टाईन, ब्लॅडर, किडनी एट्सेट्रा. अदर पेनिसिलिन अँटीबायोटिक्स आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट. आणखीन कुठल्या कुठल्या डिसीजेसवर पेनिसिलिन इफेक्टिव्ह आहे? एच इन्फ्लुएन्झा, ई कोलाई निमोनियोकोकाय म्हणजे इन्फ्लुएन्झा फ्ल्यू होतो त्याचे बॅक्टेरिया किल आउट करण्यासाठी. निमोनिया झाला तर त्याचेही बॅक्टेरिया किल करण्यासाठी. सर्टन स्ट्रेन्स ऑफ स्टॅफिलोकोकाय, स्टॅफिलोकोकस बॅक्टेरिया आहेत, राऊंड शेप असतात, ते किल आउट करण्यासाठी. साल्मोनेला हे पण बॅक्टेरिया आहेत. शिगेला, सुडोमोनास ऑरिजिनोसा अँड मेनी अदर टाईप्स ऑफ बॅक्टेरिया. आता इथे आपल्यासमोर स्लाईड आलेली आहे. या स्लाईडमध्ये आपल्याला काय दिसतंय की शक्यतो आपण ज्यावेळी आजारी पडतो, डॉक्टरांकडे जातो,
तेव्हा डॉक्टर आपल्याला काही मेडिसिन्स प्रिफर करतात आणि ती मेडिसिन्स आपण मेडिकल स्टोअरमध्ये शॉपमध्ये जाऊन आणत असतो. त्यावेळी RX असं एक लिहिलेलं असतं आणि म्हणून ही स्लाईड मुद्दा मी तुमच्यासमोर आणलेली आहे की ज्यावेळी आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आपल्याला जी काही प्रिस्क्रिप्शन लिहून देतात तर त्याच्यावर हे RX ही खूण असते. तर हे चित्र मी मुद्दाम का लावलेलं आहे तर ज्यावेळी आपल्याला अँटीबायोटिक्स डॉक्टर प्रिफर करतात त्यावेळी डॉक्टरांनी दिलेलीच अँटीबायोटिक्स आपण ही घ्यायची आहेत. कधीही या अँटीबायोटिक्सचा वापर करत असताना काही काळजी आपण घ्यावी लागते, काही कॉशन घ्यावी लागते. मग काय घ्यावी लागतात, काय काय काळजी घ्यावी लागते त्याविषयी आपल्या टेक्स्टबुकमध्येही दिलेलं आहे. अँटीबायोटिक्स शूड बी टेकन ओनली व्हेन प्रिस्क्राईब्ड बाय अ डॉक्टर. म्हणजे डॉक्टरांनी दिली तरच अँटीबायोटिक्स कुठल्याही डिसीजसाठी घ्यायची. डोंट परचेस एनी अँटीबायोटिक फ्रॉम मेडिकल स्टोअर्स विदाऊट प्रिस्क्रिप्शन फ्रॉम अ डॉक्टर. म्हणजे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांशिवाय किंवा डॉक्टरांच्या परमिशनशिवाय आपण मेडिकल शॉपमधून मेडिकल स्टोअरमधून अँटीबायोटिक्स कोणतीही आपल्या मनानं आणायची नाहीत. डोंट कन्झ्युम अँटीबायोटिक्स ऑन युअर ओन टू ट्रीट कॉमन डिसीजेस लाईक अ थ्रोट इन्फेक्शन, कॉमन कोल्ड ऑर इन्फ्लुएन्झा. म्हणजे सर्दी, खोकला किंवा घशाचे इन्फेक्शन यासाठी आपण आपल्या मनानं कधीही कुठलीही अँटीबायोटिक्स घ्यायची नाहीत. इव्हन इफ यू फील वेल बिफोर कंप्लिटिंग ऑफ द प्रिस्क्राइब्ड कोर्स ऑफ द अँटीबायोटिक यू मस्ट कंटिन्यू अँड कंप्लीट इट. बरेचदा आपल्याला मुलांना सवय असते की आपण जी औषधं गोळ्या घेतो किंवा अँटीबायोटिक्स डॉक्टरांनी दिलेली असतात तर 10 गोळ्या घ्या, 20 गोळ्या घ्या, सकाळी 1 संध्याकाळी घ्या. मग आपल्याला 2 दिवसांनी बरं वाटतं की आपण त्या पुढच्या गोळ्या बंद करतो घेणं. तर असं कधीही करायचं नाही. तो कोर्स कंप्लीट करायचा, कारण मग सगळे बॅक्टेरिया त्या आपल्या ब्लडमधले किल आउट होण्यासाठी त्याची मदत होते. आणि म्हणून तुम्ही अँटीबायोटिक्सचा कोर्स नेहमी कंप्लीट करायचा, कंटिन्यू करून कंप्लीट करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं आहे, जे इथं मी एक पिक्चर दाखवलेलं आहे, 2 पर्सन्स आहेत ते आपापसात कुजबुजत आहेत. त्याच्यामध्ये ते काय आहे, शेवटचा पॉईंट महत्त्वाचा आहे. डोंट सजेस्ट टू अदर्स द अँटीबायोटिक्स विच वेअर युजफुल टू यू. म्हणजे तुम्हाला जी अँटीबायोटिक्स एखाद्या डॉक्टरनं दिलेली आहेत आणि तसंच तुमच्या मित्राला काहीतरी झालं तुमच्यासारखं तर तुम्ही तिकडे त्याला सजेस्ट करायचं नाही, मला ही अँटीबायोटिक्स दिली होती तू पण घे. त्यामुळे असे चुकीचे सल्ले किंवा चुकीचा गायडन्स आपण कुठल्याही आपल्या मित्राला, नातेवाईकांना करायचं नाही. ही अँटीबायोटिक्स वापरताना काही घ्यायची महत्त्वाची काळजी आहे. आणि इथे आपण अँटीबायोटिक्स कंप्लीट केलेली आहेत. थँक्यू.